आज या ठिकाणी बघितलं तर सकाळपासून अक्षरशः लोक 8 ते 7:30-8 वाजल्यापासून गॅसच्या रांगेमध्ये उभारलेले आहेत. आज एकीकडे प्रशासन, राज्य सरकार, केंद्र सरकार सांगतंय की बाबा गॅसचा तुटवडा होणार नाही, घरगुती गॅस मिळणार. पण आज HP गॅसचा जर बघितला तर पहिल्यापासूनच प्रॉब्लेम आहे. आज युद्धाचं कारण त्यांना त्यात मुळात सापडलेलं आहे, म्हणजे कावळा बसाला आणि डापी मोडाला अशी HP गॅसची अवस्था आहे. आणि यांच्याकडून कायमच पुरवठ्याच्या बाबतीत प्रॉब्लेम आहे, हे मला इथं ठामपणे सांगायचं आहे. मी स्वतः इथं येऊन पंचवार्षिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराचा सोडून इथं वाद घातलेला आहे माझ्या नागरिकांसाठी, हेही मला तितकंच खरं आहे. आणि आज सकाळी जर बघितलं तर अक्षरशः लोक उन्हातान्हात थांबलेले आहेत. अजूनही इथं जर बघितलं तर यांच्याकडे साठा आहे की नाही हे माहीत नाही आहे, पण साठा असून जर देत नसतील तर याचा काळा बाजार होतोय का? आणि यांनी आज मीडियाच्या माध्यमातून आता काही फोटो बघितले, यांचा इथं मागं बोर्ड आहे, त्या बोर्डवर त्यांनी लावलं होतं की 5 किलोला काहीतरी 1400 रुपयाला 5 किलो गॅस, ह्याचाही खुलासा करावा आणि बोर्ड का पुसला याचंही त्यांनी उत्तर मालकांनी इथं द्यावं, अन्यथा याच्यावर आंदोलन छेडलं जाईल, हा माझा तीव्र इशारा. शहरामध्ये आणि काही ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने काळा बाजार सुरू आहे असं वाटतं का? चोरून काही ठिकाणी विकला जाते का? नाही, असं काही वाटत नाही आहे, कारण आज बऱ्याच ठिकाणच्या एजन्सींचे गॅस घरपोच व्हायला लागलेले आहेत. फक्त HPचाच प्रॉब्लेम आहे. का प्रॉब्लेम आहे, कसा आहे आपल्याला माहित नाही, पण HPचा मुळात हा बरेच दिवसापासून प्रॉब्लेम आहे. हा अन्न प्रशासन जे काही अधिकारी आहेत त्यांनी याचा पाठपुरावा घ्यावा, अन्यथा यांचं लायसन रद्द करावं, जेणेकरून नागरिकांचा त्रास घटेल आणि पोलीस प्रशासनाचा पण तणाव कमी होईल, हे माझ्या ठिकाणी ठाम मत आहे. नाही, मी आता नंबर आला, त्यांनी म्हणतात UTP सांगा. UTP काय ते फोन, हा OTP काय ते मला येत नाही बोलायला. मग आमच्या पोरग्याला फोन लावा, ते बोलतात. मला म्हटलं मी गेलं, ते गाडीच गेली ते सिलेंडरची. गॅस मिळाला नाही तुम्हाला? बघा की इथं खाली बसलं ना, मग काय, मग ते आमच्या दुसऱ्यांच्याकडनं फोन घेऊन पोरग्याला फोन लावला ते नंबरवर ना, मग पोरगा येऊन कार्ड घेऊन गेला. आता कुणाला विचारायला? आता काय करणार? गॅस नाही आता. इथं ईद है, मुंह को नको, इथं रमजान को गॅस हम ना कंबर दुख रहा, खड़ रहा हो, क्या करना है? जास्त दराने पण गॅस विकायला लागला, त्याच्यामुळे सच लोकांना कहाँ देते वो तो भी लेना, पैसे ले दे जास्त, वो तो भी दे दे हम ना. फिर आता 1000-1200 रुपये देऊन गॅस सिलेंडर घ्यायला. गरीब आका क्या करे, शिके पड़े वाला सब है, परंतु क्या करना, भी पुलिस हमारे घर को आएंगे.